विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स सोपं आहे. फिजिक्स सोपं आहे, पण अभ्यास परफेक्ट केला पाहिजे. तुम्ही मला फॉलो करताय, अभ्यास होणार आहे तुमचा. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे फिजिक्स बद्दल. म्हणजे काय सांगणार आहे, की पहिली गोष्ट सिलेबस डिस्कस करूया आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर पॅटर्न. त्याच्यावरती मला डिस्कशन करायचं आहे, की म्हणजे एक प्रकारचं सिक्रेटच आहे, की मुलं चुकतायत कुठं आणि आपण नुसता अभ्यास करायचा जेणेकरून करायचंय लक्षात घ्या. मग सुरुवात करूया. अरे पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जवळ-जवळ 1000 व्हिडिओ आहेत लक्षात घ्या. होय. मी 2020 पासून व्हिडिओ अपलोड करतोय आणि तुमचा रिस्पॉन्स तर छानच आहे. मेन पॉइंट काय की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जेव्हा हा आवडेल ना तेव्हा लाईक नक्की करा लक्षात घ्या. सुरुवात करूया आपण. पहिली गोष्ट म्हणजे ना की फिजिक्सची भीती वाटण्याचं कारण काय? वास्ट सिलेबस आहे. खूप सिलेबस आहे. मग इथं बरेच जण आपल्याला भेटतायत. टेन्शन घेऊ नका. रोटेशनल डायनामिक्स 7 मार्काला आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज 7 मार्काला आहे. केटीजी 7, थर्मो 7, ऑसिलेशन 7 मार्काला नाहीये बरं का. तुम्हाला सांगतो आय थिंक वे ऑप्टिक्स पण 7 मार्काला आहे. सुपरपोजिशन 7 मार्काला आहे. मी तुम्हाला सांगतो मग बरेच जण तुम्हाला म्हणतील 5 टॉपिक करून जावा, 6 टॉपिक करून जावा. हे कुणाचं ऐकू नका. हे सगळं आपल्याला करायचे सगळे टॉपिक आपल्याला करायचे आहेत. पण आता मी तुम्हाला सांगतो चूक कुठे होते सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे हा पेपर पॅटर्न समजावून घेऊया अगोदर व्यवस्थित. सेक्शन ए आहे ना टोटल 10 मार्काच्या एमसीक्यू आणि 8 मार्काचे व्हीएसए आहेत. 10 एमसीक्यूज आहेत आणि 8 मार्काचे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत. इथून गडबड स्टार्ट होते. मी माझ्या अनुभवातून हे तुम्हाला सांगतोय बरं का, इथून गडबड स्टार्ट होते. याचा अभ्यास हा सेपरेटली करायचा नसतो रे बाळांनो. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुमचं ना तुम्हाला सिक्रेट कळेल. पण माझं टार्गेट काय? सेक्शन बी टार्गेट आहे. सेक्शन बी लक्षात घ्या. या सेक्शन बी मध्ये तुम्हाला 12 क्वेश्चन दिलेले असतात. 12. ओके. म्हणजे बघा 3 ते 14 नंबर आहेत. म्हणजे जवळजवळ 12 दिलेत क्वेश्चन. त्यातले फक्त 8 अटेम्प्ट करायचे आहेत. आणि 2 मार्काचा क्वेश्चन आहे. 8 आणि 2 16 मार्क आहे तिथं लक्षात घ्या. हे माझं टार्गेट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्शन डी मध्ये सुद्धा लक्षात घ्या 5 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. 5 20 मार्काचं सेक्शन आहे. पण तुम्हाला ना त्या सेक्शन डी मध्ये 3 क्वेश्चन असे असतात की ज्यात 4 मार्काचे क्वेश्चन डायरेक्टली मोठा नसतो. 2-2 मार्काचे, 2-2 मार्काचे, 2-2 मार्काचे. म्हणजे सेक्शन बी आला का परत? म्हणजे मी तुम्हाला सांगतो इथं सेक्शन डी मध्ये मला 12 मार्काचे सोपे प्रश्न दिसत आहेत. म्हणजे झालं का? 28 मार्क्स. किती मार्क्स? 28 मार्क्स. सिक्रेट काय की मुलं ना आलेले एमसीक्यू करत बसतात. व्हीएसए पाठ करत बसतात. बिलकुल करायचं नाही. करायचं काय? सांगतो ना, मी आहे ना सांगायला व्यवस्थित. आता लक्ष द्या. करायचंय काय? मी एक एक्सप्लेन करतो पॉइंट. या जो गॅल्व्हॅनोमीटर आहे त्याची कॉईल डेलिकेट असते बरं का लक्षात घ्या. ती डॅमेज होऊ शकतात ना हेवी करंट गेला तर. मग जास्तीत जास्त करंट मला बायपास करायचा आहे. मग इकडचा करंट जर मला मॅक्सिमम करायचा असेल तर इथला जो रेझिस्टन्स आहे तो कमी पाहिजे. स्मॉल व्हॅल्यू पाहिजे. या स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टरलाच मी शंट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे मी इथे सांगा? शंट. मग व्हीएसए मध्ये विचारलंय व्हॉट इज शंट? मग शंट इज अ स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टर. शंट इज अ स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टर कनेक्टेड in parallel with the coil of galvanometer so as to convert into ammeter. दुसरा व्हीएसए प्रश्न मिळाला व्हेरी शॉर्ट. हाऊ विल यू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू अॅमीटर असं विचारतील. मग गॅल्व्हॅनोमीटरला अॅमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टर घ्यायचा आहे तो पॅरलल मध्ये जोडायचा आहे. ऑलरेडी याचा रेझिस्टन्स कमी आहे. पॅरलल मध्ये रेझिस्टन्स आणखीन कमी होतो. याचा अर्थ अॅमीटरचा रेझिस्टन्स खूप कमी असतो. पण जर आयडियल अॅमीटर असेल आयडियल तर त्याचा रेझिस्टन्स खूप कमी एकदम कमी म्हणजे किती पाहिजे? 0. अरे ही एमसीक्यू आहे. हा व्हीएसए प्रश्न आहे. माझं ऐका. ह्यातलं ना सिक्रेट आहे की सेक्शन बी मी सांगतो तसं करा. अरे पण घेऊन येणार आहे युट्यूबवर मी सिरीज. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. मी 2 मार्काचे क्वेश्चन्स घेऊन येणार आहे की जेणेकरून किती मार्काची तयारी होते आपली? किती मार्काची तयारी होणार आहे? डायरेक्टली 28 मार्काची. आणि 28 मार्काच्या तयारीनंतर व्हीएसए पण आणि हे पण 18 पडणार आहेत. जोक नाही फिजिक्स मध्ये 50 पर्यंत पोहोचणं लक्षात घ्या. हा 50 नाही पैकीच्या पैकी लक्षात घ्या. बरं थांबा ना कंप्लीट कुठं केलंय मी अजून. बरं हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे त्याला मी जर सिरीज मध्ये रेझिस्टन्स जोडला की झाला की व्होल्टमीटर मध्ये
मग सेरीजमध्ये रेझिस्टन्स वाढतो. म्हणजे व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जास्त असणार आहे लक्षात घ्या. कसा असणार आहे? जास्त असणार आहे. आयडियल व्होल्टमीटरचा काय असणार आहे? एकदम जास्त असणार आहे. इनफायनाईट. ही एमसीक्यू आहे. ही व्हीएसए लक्षात घ्या. मग व्हीएसए मध्ये युनिट विचारतात. अरे आपण सगळ्या कन्सेप्ट करूया, युनिट पण होणार. व्हीएसए मध्ये डेफिनेशन्स विचारतात. ऑलरेडी डेफिनेशन्स केलेले आहेत. मग आपण आतापर्यंत चॅनलवर काय कव्हर केलंय? आपण ऑलमोस्ट सगळे लॉज कव्हर केलेत. 10 ते 15 मार्क. आपण 1-2 टॉपिक सोडला तर सगळ्या डेफिनेशन्स कव्हर केलेत. 10 ते 15 मार्क. तर आपलं टार्गेट कोण आहे? सेक्शन बी आणि डी. मग सेक्शन बी आणि डी मध्ये यातले पण प्रश्न असतात रे बरं का रे बाळांनो, लक्षात घ्या. म्हणजे आपलं टार्गेट काय की एका महिन्यात फिजिक्स रोज अर्धा पाऊण तास वेळ द्या सह्याद्री ट्युटोरियल्सला. लक्षात घ्या, सह्याद्री ट्युटोरियल्सला अर्धा पाऊण तास वेळ द्या रे. मी तुम्हाला सांगतो, हा जुलै 22चा क्वेश्चन पेपर आहे आणि जुलै 21 नंतरचे पेपर सगळेच महत्वाचे आहेत बरं का. जस्ट बघा बरं का, लक्षात घ्या, सांगतो लक्षात घ्या. ह्याच्या एमसीक्यूज आहेत ना, ह्याच्या एमसीक्यूज म्हणूया आपण. करू नका बिलकुल, एमसीक्यू सेपरेटली करू नका. हे बाल्मर सिरीज दिसते, लायमन बाल्मर पाश्चन पॅकेट फंड ह्या सिरीज, त्याचा डिटेल अभ्यास करा, मग हे एमसीक्यू जमणार आहे. पोटेन्शियोमीटर आपले ना युट्यूबवर 7 व्हिडिओ आहेत करंट इलेक्ट्रिसिटीचे, फ्री आहेत. लाईव्ह सेशन मध्ये हुडका आणि ते करा. इथे बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आलं का? अरे व्हॉट इज शंट? व्हॉट इज शंट? व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी? 3 मार्क झाले. मी तुम्हाला सांगतो, हे पण न्यूमेरिकल अतिशय सोपे आहेत, लक्षात घ्या. एवढं अवघड नाही बघा. डेफिनेशन्स 2. व्हॉट इज कॅपिलॅरिटी? पुन्हा डेफिनेशन. कॅरेक्टरिस्टिक्स विचारायत. सगळे 2 मार्काचे प्रश्न मी घेणार, लक्षात घ्या. डायग्राम विचारलेली आहे. डायरोमॅटिक रेशोची डेफिनेशन विचारले. इट इज अ रेशो ऑफ काय? ऑर्बिटल मॅग्नेट डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम, लक्षात घ्या. ओके. पुन्हा झेरॉथ लॉ विचारलाय, परत लॉ आलाय. व्हॉट इज डी ब्रॉग्लीज? डेफिनेशन आलेली आहे. पुन्हा 3 डेफिनेशन आले. डिफाइन अल्फा. किती डेफिनेशन आलेत? जोक नाहीये, लक्षात घ्या. प्रचंड डेफिनेशन आलेल्या आहेत. मग आपली स्ट्रॅटेजी एक्स्ट्रॉर्डनरी आहे. सेक्शन डीचं काय ठरलंय आपलं? 2-2 मार्काचे प्रश्न, लक्षात घ्या. इथे बघा, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? छोटा प्रश्न आहे. किर्चॉफ्स लॉ? छोटा प्रश्न आहे. पोस्टुलेट लिहायचे? छोटा प्रश्न आहे. म्हणजे सेक्शन डी सुद्धा टफ नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे मग आपलं काय म्हणणं आहे? मग तुम्ही मला फॉलो केलं तर रिझल्ट मिळणार का नाही? अरे मिळणार आहे रिझल्ट, लक्षात घ्या. पण अति महत्वाचं की तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करायचा आहे. आपलं चॅनल तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, लक्षात घ्या, की मी आता तुम्हाला बोललो की जवळ-जवळ 4,000 व्हिडिओ आहेत. हां, थोड्या दिवसात तुम्हाला तो 4,000चा आकडा क्रॉस झालेला दिसेल. 4,000 होत आलेत आपले व्हिडिओ बरं का, लक्षात घ्या. आता तुम्हाला मी सांगतो, लक्षात घ्या. इथं दिसत नाही मला किती व्हिडिओ आहेत दिसतात बरं का. पण मी बघितलं होतं. हां, 3.8K 3,900 होत आलेत आणि काही दिवसात ना, लक्षात घ्या, पुढच्या 1-2 महिन्यात 4,000 आकडे दिसतील तुम्हाला. मग इथले सबस्क्रायबर वाढलेले दिसले पाहिजेत. तुमची जबाबदारी आहे, लक्षात घ्या. तुम्ही जास्तीत जास्त मुलांच्यावर हे शेअर करा. मी तुम्हाला सांगतो, काही थोडीशी तुम्ही नाही हां, तुम्ही नाही, पण काही मुलं बघितलेत मी. सर कशाला कॉम्पिटिशन वाढवताय? ओके. कशाला कॉम्पिटिशन वाढवताय? मी तुम्हाला सांगतो, काय प्रकार एक्सप्लेन करतो बरं का. मी जर सरांचं चॅनल दुसऱ्यांच्यावर शेअर केलं, तर माझी म्हणजे काय होईल, मी ती माझ्या पुढे जातील असं वाटतं लोकांना, तर माझं ऐका. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. जेव्हा मी YouTube चॅनल सुरू केलं, तेव्हा माझी जी सुरुवात होती आणि तेव्हा मला सापडलं हे चॅनल. मी तुम्हाला सांगतो, हे माझं पहिल्यांदा सापडलेलं चॅनल होतं म्हणूया आपण, निशांत पटवर्धन सर. ओके. मी सगळ्यांना त्यांना फॉलो करायला सांगितलं होतं आणि मी तुम्हाला सांगतो, आज पुण्यातला सगळ्यात बेस्ट क्लास कुठला असेल? मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी, एम-एस-ए. ओके. त्यानंतर मला भेटलं YouTubeवर कोण? आर-जी सर. आता तुम्ही म्हणाल, "सर तुम्ही यांचं का नाव घेत नाही? यांचं का नाव घेत नाही?" अरे हे ऑलरेडी मोठे आहेत रे. मी तुम्हाला सांगतो, ही जे आहेत ना, हे ऑलरेडी मोठे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सांगतो, अजून मी लिहितो, लक्षात घ्या. मग तुम्हाला असं वाटेल, "सर तुम्ही यांची नावं घेत नाही, याचा अर्थ हे चांगलं." अरे बेस्टच आहेत, पण ऑलरेडी आता मोठी नावं आहेत, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, आर-जी लेक्चरर बेस्ट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, स्टडी चक्र. ओके. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की आर-जी सरांच्या बरोबरच मला हे चॅनल सापडलं होतं. मी तुम्हाला सांगतो गणित अंक. आज मला आनंद आहे, की हे सध्या टॉपचं चॅनल आहे. मग मला त्याचा काही त्रास नाहीये. हे चॅनल माझेही पुढे केलेले आहेत, पण मुलांपर्यंत पोहोचले ना. त्यात नुकसान माझे काय? काय नाहीये. माझे ऑफलाईन क्लासेस व्यवस्थित चाललेत. ऑनलाईन पण ठीकच आहेत ना, ओकेच आहे. पण याचा अर्थ मी हे जे तुम्हाला सांगतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का, की तुम्ही नेहमी आता स्टडी चक्र मी तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी मला सापडलं इक्वेशन एक्स. इक्वेशन एक्स एक्स्ट्रॉर्डनरी.
त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सध्या सगळ्यात टॉपला ही 2 चॅनल आहेत बरं का, लक्षात घ्या. ह्या नक्की तुम्ही फॉलो करा. स्वयं फिजिक्स जोशी सरांचं आणि हे चव्हाण सरांचं चॅनल आहे, लक्षात घ्या. ओके. पण चव्हाण सरांचे गुण असं वाटतच नाहीत, की महाराष्ट्रीयन आहेत म्हणून. हां, आडनावावरून तर कळालं असेल तुम्हाला, पण सर एकदम परफेक्ट हिंदी बोलतात, लक्षात घ्या. दोन्ही चॅनल एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, लक्षात घ्या. मग सर हे अरे सगळेच एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, सगळेच आहेत. आणि हे सगळे एकत्र आहेत. काही वाद नाही, काही नाही. सगळं छान सुरू आहे. मग आम्हाला सगळ्यांना तुमचा काय हवाय? रिझल्ट हवाय. फिजिक्सला घाबरायची काही गरज नाहीये. तुम्हाला कळालंय आता, की सेक्शन बीला टार्गेट करूया आपण. कन्सेप्ट क्लिअर करत जाऊया. लॉ, डेफिनिशन, डिस्टिंग्विश डायग्राम परफेक्ट असं करूया, की जेणेकरून त्याच्यावर आधारित कुठलीही एम-सी-क्यू आलं पाहिजे. म्हणजे या व्हिडिओचं कन्क्लुजन काय आहे, की एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए पाठ करायचे नसतात. कन्सेप्ट क्लिअर करायचे असतात. हे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.